हे हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल जागोस ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज गणपती डेकोरेशन म्हणजे गणपती सजवायचा चौथा दिवस आहे आणि तुम्ही मागचे ब्लॉग बघितले नसतील तर नक्कीच जाऊन बघा. आणि आत्ता वाजल्यात 1 का 2 वाजल्यात. म्हणजे मी लवकर जाणार होती कारखान्यावर, दादाचा पण फोन येऊन गेला, पण मामाने सांगितलं का गौरीचा मखर रेडीमेड नाही आणू, तूच बनव. तर आता मामा गेले सामान आणायला आणि ते काही लवकर येणार नाही, म्हणून मी नाश्ता वगैरे जेवण वगैरे करून कारखान्यावर जाते. आणि जेव्हा मखराचं सामान येईल तेव्हा मग मखर बनवेन. एक 2 तासाचं काम आहे बस. तेव्हा गौरीचा मखर वेगळा बनवेन. गणपतीचा बनवून ठेवला आहे मी, तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलाच असेल. तर आता नाश्ता करते आणि मग निघते. ये देखो ही आमची मोठी मामी आहे. तर नाश्त्याला करते नाही, पार्सल आणले तो खाते. लोकांचा जेवणाचा टाइम, माझा नाश्त्याचा टाइम झाला 2 वाजता. आणि ब्लॉग चालू केल्यावर आम्हाला मध्ये द्यायचाच असतो बियांच्यासारखं. गलास ठेवायचा होता, पाणी कला घेते. तर बघूया आज किती मूर्त्या सजवून होत आहेत आणि आजच्या दिवसात मखर होतो का नाही ते पण. तर दादा येतोय घ्यायला. पटकन खाऊन घेते, जेवायला टाईम नाही माझ्याकडे, नाश्ता करून घेते आणि जाते. कारण भरपूर मूर्त्या आहेत बनवायच्या आणि ताई पण आलेली आहे. बघू आज किती होत आहेत मोठ्या. मेंटे टेन्शन आलंय. कमीत कमी ना 10 तरी झाल्या पाहिजे, म्हणजे टेन्शन जाईल आमचा थोडासा. व्हाईट आणि ग्रीनचा कॉम्बिनेशन आहे. गेल्या वर्षीच्या मखराचा गोल्डन, गेल्या वर्षीच आहे, गोल्डन आणि व्हाईट कॉम्बिनेशन होता. या वर्षीही तसंच बनवायचं आहे. धवल्याचे देवाला हात लावायचा नसते, आधी अंग धुवायचा असते. महिन्याभर मटन मच्छी खायची. कालचा काय हा मला तो आता कुठला करू आमचा खाऊ स्टॉप. अजून काय आता कंची मूर्ती बनवायची. ही रात्री अनकम्प्लीट होती, ती ताईनी तुम्ही कंप्लीट केली, ताईनी केली. आणि आता ही एक केली, हिला आता शाल बसवायची आहे. आणि मी घेते दुसरी मूर्ती, ती तिकडे आहे, ती पण रात्री बनवत घेतलेली, ती पण कंप्लीट केली आज. ही रातची झाली ना. या अशा 3 मूर्त्या सजवल्या आम्ही. महिला मंडळच्या ऑर्डर येईल त्या. मी तूने फोन केलेला तेव्हा मी व्लॉग एडिट करत होतो. दादा येऊ चल आता दुसरी. हां हा गणपती रेडी झालेला आहे आमचा. त्याच्यानंतर आज गणपती वगैरे लावायला वाटतं मला.
आता ती मूर्ती झाली, आता ही मूर्ती घेते. लालबागचा राजा. लालबागचा राजा आहे ना दादा ह्यो? याला कुठला कलर? लालबागचा राजा ना आपलं कशी पाहिजे. याला कलर कुठला? ती मूर्ती नेली छोटीवाली, आता मोठी मूर्ती येईल. मोठी लालबागची मूर्ती. मी उठू? तू सुट्टाई ए ती गण. छोटी मूर्ती नेली, आता मोठी मूर्ती ये. कधी फुटाची आहे? 8 अडीच पडणार नाही ना? जाम आलते र. याला कांचा कलर देवाचा? यो कॉम्बिनेशन मला जाम पडते. यो सो आता ही मूर्ती घेतली मी. हा कॉम्बिनेशन भारी आहे, पण त्यावेळी हा कलर दिलाय. काय चॉईस असतील ना. याला व्हाईट नाही तर दुसरा कुठला कलर छान दिसला असता. बघूया आता कसा होते. यो पहिले कटिंग करून घेते. यांचं काय चाललंय तर. आता वन साईडचं झालंय लावून, आता दुसरी साईडचं घेते. खूप टाइमपास होतोय या मिऱ्या बनवण्यात मेन म्हणजे. हो तुरा बांधायचा आहे म्हणजे लावायचं आहे इथे, पण त्याआधी नाश्ता करून घेऊ. व्हॉट्सअप लगेच या करता. व्हॉट्सअप चालू ठेवला ना तरी पण या करता. तसा नाही, एक गोष्ट अशी असतं कोलियांचा इगो हट नाही झाला पाहिजे. कामी पकरीत नाही म्हणून यो सगळा खुलियाम या करता असं होतं. मग ते लगेच पिसालतं. मग त्यांचा इगो हट झाल्यावर मग ते जातीवर येतात. नाही नाही ते गुगल पे वरचं पण नाही. आपल्याला काही संपर्क आहे नंबरचा काही झालाच नाही. आता ही झालेली आहे मूर्ती लालबागच्या राजाची कंप्लीट. आता येतोय आम्ही जेवून. इथे फक्त झालरवाली ती ही लावायची आहे लेस इथे, आणि मग कंप्लीट. अजून त्याला सजवायचं वगैरे भरपूर आहे, पण मी माझं काम करून घेतला पहिले. आता येतो आम्ही जेवून घरून. सो आता घरी गेलेलो आम्ही जेवायला, पण घरी काहीतरी मिक्स भाजी होती आणि ती मला अजिबात आवडत नाही. मग परत इकडे आले कारखान्यात आणि राधाकृष्णमधून राईस ऑर्डर केला. आता राईस खातो आणि मग कामाला सुरुवात करतो. सो मग आता आज रात्री किती मूर्त्या होत आहेत. आमचा गणपती बघा कशा गोलमोल पांडा असतो. उंजूर मामाला पण मोदक दिलाय, लपलाय तो मोदक घेऊन. मला आता सजवत लावलंय. सजवल्यावर किती मस्त दिसते. अजून मोरपंख नाही लावायचा मागे. मग कवा ते कामगार स्लो आमचा. पबजी मध्ये जास्त लक्ष आहे. तो आता जेवून घेतो, खाऊन घेतो आणि मग कामाला सुरुवात. सो आता मला बस झाला आणि हा माझा खाना असाच असतो. हे मी साईडला करते, फेकते मी, मला आवडत नाही. आता घेते सुरुवात करायला खाऊन. सो आता ही मूर्ती आहे आणि हिला ऑफ व्हाईट धोतर लावायचे आहे आणि शाल द्यायचे. तर आपण चॉईस करू. ऑफ व्हाईटला ही चांगली दिसेल. चलो कामाला लागा. पेट पूजा झाली, आता काम तुझ्या करू. तो रात्रीचे 2 वाजल्यात आणि ऑलमोस्ट ही मूर्ती पण झाली आहे कंप्लीट. फक्त हा अटॅच करायचा आहे, इथून कट करायचं आहे आणि ही शाल द्यायची आहे बस. अजून त्याला सजवायचं सगळ्याच मूर्त्या बाकी आहेत. फक्त ही बॉर्डर देऊन ठेवलेली.
मला व्हाईट कलरची धोतीनं एक नंबर वाटते, एक नंबर आहे, मस्त वाटतो. भरतनाट्यम फ्लावर वाटतोय तो, फुलपाखरू सारखा वाटतोय, नाही तर फ्लावर हाफ. थोडासा ब्रेक. मीने जसा शिकवलं तसाच बरं का. हां, गलती होता कामा नाही, पेमेंट भेटणार नाही तर. न उद्या एक ऑर्डर आली मुंबईला, ती पण करू नये. हो, पोरा हुशार आहे ना तरी. सो हे बॉर्डर कापायची होती तर मला 20 मिनटं गेली एक बॉर्डर कापायला. आणि ताई ते म्हणजे थोडासा आराम करते ती. तर ही मूर्ती पण कम्प्लीट झालेली आहे. आता घेते तिसरी मूर्ती. तर आता ही मूर्ती घ्यायची आहे. धोतरला येईल कुठला कलर आहे ना? शाल रेट घेता. तर आता ही मूर्ती पहिले खाऊन घेऊ आणि मग सुरुवात करू. त्याला हा धोतर लावायचा आहे. सो आता ही मूर्ती पण कंप्लीट झालेली आहे. आता चला घरी झोपायला. 5 वाजत आलेत. आता 13 बाकी असतील ना? 13, 14, 12 बाकी आहेत अजून. सो गाईज आता 5 वाजत आल्यात आणि आता चालले घरी झोपायला. आणि उद्या बघू, गौरीचा मखर पहिले बनवून घेते आणि मग येते इथे कारखान्यावर. कसं काय जमतंय ते बघू. शक्यतो गौरीचा मखर बनवून घेतलं तर टेन्शन नाही, पण ते काम खूप आहे. ते लवकरच यायला लागेल. तुम्ही बघू शकता अजून या मोठ्या मूर्त्या बाकी आहेत. सगळ्या मोठ्या लावायच्या 10 मूर्त्या आहेत बाहेर, सगळ्या मोठ्या. आणि आतमध्ये 2 छोट्या मूर्त्या म्हणजे 2.5 फुटाच्या आहेत आतमध्ये आणि बाकी या मोठ्या आहेत. तर हे उद्या परवा करूया काम. हालत खराब होते, दिवस रात्र मूर्त्या सजवायच्या. तर चला, बाय बाय, गुड नाईट. हे हॅलो गाईज. नाही, आज खूप टाईम झाला आहे. 2 का 2:30 वाजून गेले आणि आम्ही दादाने मला 11 फोन केला आणि मी घोडे विकून झोपत होती. तेव्हा दादानी छोट्या मला फोन केला. तेव्हा उठले, मला आईने उठवला. तर पटकन जेवते. दादाला पण फोन केला आहे घ्यायला ये म्हणून. दादा येईपर्यंत माझं जेवण होईल. आणि काल ब्लॉग टाकलाय तर तो नक्कीच बघा तुम्ही. ही कोणी मॅगी केली अशी? पाहुणे पण डीजे वाजवता नाच केले. तर काल पण जी व्हिडिओ काढली होती तिच्यात मला फक्त एवढाच फेस म्हणजे एवढा डोका आणि डोळे वगैरे सगळा गायब झाला. मी इथे ठेवून काढली होती. तर करा ॲडजस्ट. आणि कालच्या ब्लॉगमध्ये पण जो टाकलाय ना त्याच्यातल्या अर्ध्या व्हिडिओ माझ्याकडून डिलीट झालेल्या, अर्ध्या बरेचशा व्हिडिओ अशा डिलीट झालेल्या चुकून माझ्याकडून. तर जेवढ्या होत्या तेवढ्या मी टाकल्या आणि त्याच्यात थोडीशी एक मिस्टेक झाली, ती पण इग्नोर करा. आणि मला जास्त व्हिडिओ काढायला भेटत नाही, भरपूर काम आहे म्हणून. आणि माझा मेन स्टोरेज माझा फुल आहे, त्याच्यामुळे सर्व प्रॉब्लेम होतोय. पण ठीक आहे, माझं मी काम करते, माझी मी एकटीच व्हिडिओ बनवते. मी दिदासाना पण नेऊ नाही शकत बिकॉज तिथे खूप रिस्क आहे. तिथे म्हणजे ते कारखान्याला अजून गेट नाही आहेत ना वरती टेरेसला. सो भीती वाटते पोरांना न्यायला. तर चला आता जेवते आणि पटकन दादा येईपर्यंत मी जेवून घेते आणि पटकन कारखान्यावर जाते. गौरींचा मखर पण बनवायचा. गौरींचा मखर पण बनवायचा आहे. अजून गौरींचा मखर ठेवलाय मी बनवायला. पण मामा जो गणपतींचा मखर मी बनवलेला त्याच्यात आता कार्पेट का काय टाकतो. गणपती
ओय ओय शाने हा हा तशी पण खराब मग अभ्यास कर ना त्याच्यावर अजून अभ्यास केला पण नाही त्याच्यावर हे बघ मामा बुक कापीत घेतले आणि बोलते खराब आगीत टाटा मी चाललो शिवांश टाटा चाललो बोललो डायरेक्ट बंजारांच्या घरात बोलले आता हिला बंजारांच्या घरात देवाचा देवाचा बंजारेन back to work. अजून एवढ्या मूर्त्यांना धोतर वगैरे लावायचं आहे. ती मस्त आहे पुष्पावाली. याला कुठल्या कलरचं धोतर आहे? लाल कलरचा माथाडे अभी ये गणपती सजाने का है. तो आता धोतर लावून झाले, आता लेस आणि फक्त शाल बाकी आहे. मग ही पण मूर्ती कंप्लीट होईल. अय तुझे ते रिलेटिव्हला सांग ना चावतात मस्त पायाला. आवर मच्छर पालून ठेवलं. सो याला पिंक कलरचा देऊ का येल्लो कलरचा म्हणजे शाल देऊ ते समजत नाही. पण येल्लो कलर पिंक कलरला मस्त दिसेल. पिंक सगळं मॅचिंग होईल जर ही पिंक दिली तर. आणि लेस नीली लावते. नीली नाही तर गोल्डन. जर ही पट्टी दिली ना तर मी गोल्डन लावेन मीन्स हे शाल. आणि जर येल्लो दिली ना तर मग ही नीली लावेन. तर बघू दादाला विचारते. दादाने येल्लो कलरची लावायला सांगितली पण मी राणी कलरची ठेवली. आणि मी विचारून आले, फोटो पण टाकून आले आणि दादाला ती आवडली. मेरा दिमाग चलाया मैंने. दिमाग मेरा बहुत अच्छा है पर क्या बताऊँ अभी. एक्सपायरी डेट संपले माझी डोक्याची. सेकंड हँड आहे ना तर आता गोल्डन लेस लावते याला. आता ही याला आहे ना अजून मधीन तुरा पण बनवायचा आहे. मग याला गोल्डन लेस लावते आणि इथे पण झालरची लेस लावते आणि हाच देते शेला. चला कामाला लागा, टाईम कमी आहे. सो हे बनवून झालेलं आहे आपलं. पण दादाने मोठा म्हणजे सर्व मूर्तीना मोठंच लावलं आहे. बट मला शॉर्ट चांगलं वाटतं बिकॉज हे जे लेअर बनवले आहेत हे पण दिसतील नंतर. सो बघू आता दादाला एकदा विचारते का तुरा म्हणजे ही छोटा ठेवू का मोठा. पण छोटा छान दिसतो. त्याने आता काय मोठे सगळ्यांना लावल्यात तर मग बघू एकदा विचारते. गणपती बाप्पा होईल दिस. दोन मिनिटं बकरा नको तुला काम करतो.
तर ही मूर्ती पण झालेली आहे कम्प्लीट बालकांच्या देशामुळे. पण झाले. आणि ज्याची मूर्ती आहे ना त्यावेळी ना काळा धागा बांधलेला आहे या गणपतीला. गणपतीला काय गरज आहे काळा धागा बांधायची? धागा आपल्याला बांधायची गरज आहे. पण ज्याची त्याची श्रद्धा. अर्धे सांगतात धोतर वगैरे नसताना गणपतीला स्टॅपलर नका मारू, ग्लूगन नका लाजते, हे ते. मूर्ती लावायची कशी? एवढे इनोसेंट असतात ना अगदी जण. मोठी असेल समजा पण काय बारीक पोरांसाठी बघतात. पण ही का मूर्ती पण झाली आहे कम्प्लीट. आता दुसरी मूर्ती घेतली. आता सगळ्या मूर्त्या झाल्यात. हे महिला मंडळने ऑर्डर केले जसं मॅचिंग. सगळ्या मूर्त्या झाल्यात छोट्यावाल्या. आता फक्त ही लालबागची वाटते. मग सगळ्या मोठ्या मूर्त्या. ए काम कर ना. या मूर्तीला इथे ही गादी लावायची आहे आणि मग गादी लावल्यानंतर आशिलेच इथे लागेल. काय करणार, आमची पोरं आलशी आहेत ना. सगळी कामं आम्हालाच करायला लागतात. गप्रे आपण नाश्ता करतो. सो आता ही मूर्ती मी करत घेतलेली लास्ट जी छोटी वाचलेली पण ठेवण्यात आली ताई. आता ताई करते आणि मी करते राम मंदिरवाली मूर्ती जी मोठी आहे ती. ही वाली मूर्ती मी करते आणि ही झाल्यावर ही आणि मग बाकी सगळे हलू. तर हिला पण हाच कलर द्यायचा आहे चिंतामणी. मग हिला काहीतरी ऑरेंज का काही. दादा हिला कोणचा कलर? तर आता ही मूर्ती घेतली मी धोतर लावायला आणि हा कलर आहे धोतरचा. आणि ही झाल्यावर ही पण हिचा अजून कलर डिसाईड नाही केला. ज्यांची मूर्ती आहेत त्यांनी 2 दिवसावर आल्यात गणपती पण अजून कलर डिसाईड नाही. ही झाल्यावर जर यांचा कलर टाईमावर डिसाईड होतो तर ही करेन, नाही तर मग बॅक साईडला आहेत अजून त्या करेन. सध्या ही तर आता ही मूर्ती कंप्लीट झालेली आहे आणि एक आणि आता ही झाल्यावर ही चिंतामणी जी आहे ती करणार आहे आणि तिला हा धोतर लावायचा आहे. आणि बाजूला आहे राम सीता. पण आधी जेवून घेते, ORS वगैरे पिऊन घेते, पेटपूजा करून घेते आणि मग आता ही मूर्ती घेते बनवायला.
चलो ताई. चला गाईज काम तर होतच राहतील, आधी जेवून घेऊया. गाईज ही मूर्ती झालेली आहे रेडी, चिंतामणी. आता घेतो दुसरी मूर्ती. आणि 2 वाजल्यात रात्रीचे, भूक लागले, काय करणार. या माणसाने अख्खा खाना खालाय आमचा. की 2 बटाके दाखवते, मोठा तीर मुरले. हा और रिपोर्ट करू. गाईज आता हा गणपती घेतलाय धोती लावायला, पण त्याआधी चाय पिऊया. तर आता या 2 मूर्त्या झाल्या आणि 4:45 वाजत आल्यात. आता घरी जातो. दोन्ही मूर्त्या सेम आहेत, फक्त त्यांना धोती वेगळी लावले कस्टमरच्या इच्छेनुसार. तर आता आता जातो आम्ही घरी. भरपूर मूर्त्या झाल्यात. तर जातो आता घरी, थोडा आराम करतो आणि तर निघतो आता घरी जायला. आणि हा व्लॉग आपला इथेच एंड होतो. उद्या आणि परवाचा व्लॉग येईलच तुम्हाला गणपतींच्या दिवशी, किंवा गणपतींच्या दिवशीचा पण व्लॉग येईल आय थिंक. असा बघू. स्टोरेजचा प्रॉब्लेम आहे माझा, बाकी काय नाही. तर नक्कीच आवडलं. लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला बाय बाय. A few minutes later. आले घरी मी मागच्या दरवाजातून, आणि हा व्लॉग मी इथेच एंड करते. दादा मला सोडून गेला. हा व्लॉग मी इथेच एंड करते. आणि व्लॉग आवडल्यास नक्कीच शेअर सबस्क्राईब लाईक करा. आणि उद्या परवाचा व्लॉग येईलच. आणि गणपती गौरीचा पण व्लॉग एका दिवशी, म्हणजे दोघांचा एक मिळून असा व्लॉग येईल. आणि मी घाबरले बिकॉज मी आताशी येत होते, म्हणजे दादा आणि मी येत होते. तर ते आमच्या गेटजवळ म्हणजे ते अँटिक माणसं आहेत आमच्याकडे, कलाकार आहेत 101. तो जाऊ दे, गणपती बाप्पा मोरया. आता झोपते. आता उद्या परत काम सुरू करते. आई चला बाय बाय.